हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही चाललो आहे आज विश्व मराठी संमेलन बघायला। आज आहे शेवटचा दिवस, पण आज सुट्टी पण आहे, संडे आहे, म्हणून आम्ही आज चाललेलो आहे बघायला। तर चला लेट्स गो। काय लिहितो दीदी कडून लिहून घे ना, जा। तिकडे बघ, तिकडच बघ ना। जिंजी किल्ला आहे। यांचं विशेष आहे या सर्व पालकांना या विद्यार्थ्यांना ऐकायला येईल आणि बोलायला येईल। जरी वाचणार आहे परंतु त्यांच्यासाठी परिस्थिती आहे, त्यावर सर्व बोलतो। माझी आपण सर्वांकडे एका साईनाथची पुढे उभे आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे कोणता आहे ओळख रे? देशपांडे, पन्हाळा। तुम्हाला आज वेळ मिळाला वाटतं। देवयानी जनार्दन म्हणून आम्ही सिंधुदुर्ग हा किल्ला बनवलेला आहे। आरमार दलाचे अध्यस्थान म्हणजे मालवण येथील हा सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर असलेला हा जलदुर्ग सिंधुदुर्ग शौर्य, दूरदृष्टी आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेला किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासाची साक्ष देतो। 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या बांधणीला सुरुवात केली होती। समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली। या किल्ल्याचे बांधकाम सुप्रसिद्ध वास्तुकार हिरोजी इंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा किल्ला बनवण्यात आला। या किल्ल्यावर
याचं प्रमुख आकर्षण म्हणजे या किल्ल्यावरचं शिवराजेश्वर मंदिर, जे की छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात हा किल्ला असूनही या किल्ल्यावरच्या गोड्या पाण्याच्या विहिरी आजही अस्तित्वात आहेत. हे त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे एक नमुना म्हणता येईल. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून स्थित आहे. इथे हजारो पर्यटक या किल्ल्याला भेटी देत असतात आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाची अनुभूती घेतात. तर हा किल्ला फक्त दगडांचा किल्ला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, परिश्रमाचा, स्वप्नांचा, स्वराज्याचा उभा साक्षीदार आहे. जसं जतन करणं ही आज आपली जबाबदारी आहे. धन्यवाद. जय शिवराय. छान छान माहिती. आँखें भी तेरी आँखों से एक बात कहे, मेरी सांस आँखें भी तेरी आँखों से एक बात कहे. लाईन लावून येतात सगळे. येताय हिरणमयी वगैरे बाबा का आली नाही तर सगळे लाईनीत येतात. बघून घे तलवारी. दादा लाईनीत आहे, लाईनीत आहे. इकडे एका लाईनीत आहे. यायला जागा ठेव. या काचेला हात लावा. हे बघ रे चाबूक बघ चाबूक. दादा काचेला हात नका लावू. आपणच बाहेर जायचं परत. ते ठेवा ना. भाला बघ, भाल्याचे प्रकार आहेत बरं कसे आहेत ती. भाला माहिती आहे. सिंगल लाईन हा हे काय हे बघ हे काय आहे. दांडपट्टा राज्य शस्त्र दांडपट्टा कोणाचं आहे रे हे. कोणाचं आहे ना. जास्त वेळ नका घेऊ. चला असं केलं होतं. पुढे नाही सरकत काय बघ बरं. ते मोठं आहे बाय. आपलं नाणं असतं ना तसं नाणी येतं. आता कसं पैशाची नाणी असतात ते शिवाजी महाराजांच्या काळातली नाणी. हे काय लक्ष संस्कृती राजमुद्रा काय राजमुद्रा. वाले नाणी बघ अशी होते आहे ना. आपले कसे 1 रुपये कॉईन. ढाल आहे ती ढाल. आणि वाघ नख बघ, वाघ नख ते अफजल खानाच्या पोटात त्यांनी भिजवलं आणि त्याला मारलं बरं त्याने. शिवाजी महाराजांनी काय करते बघते ना काकू आहे इथेच आहे. पिलूला हे दाखवली राजमुद्रा. काय आता तुला काय सांगू ना. सांग ना मला स्टोरी. हे काय नंतर
देशपांडे मम्मी लोग साडूची कवराची बाप मूठ पाहिले का मूठ आहे असे मूठ पकडायचे आणि त्याच्याने मग मारायचे. बाबा शिवाजी महाराज चंदनाचा हाताचा ठसा आहे शिवाजी महाराजांचा ओरिजिनल. ते बंदूक दादा बंदूक हे बघ हे कोण आहे वाच कोण आहे रे काय म्हणजे बाला आहे पुराने जमान्याची बंदूक डेंजर आहे बंदूक पाहिले ना तोफ गोळा पाय पण याच्याशी पण मोठी तोफ होती ना एवढी मोठी गोळ आहे चित्र आहे ते शत्रूला मारतात. बघ असं होतं लॉक लॉक रे. चातुर्यपूर्ण छुपी व जलद युद्धनीती हीच त्यांच्या यशाचे कमकंती. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विद्यार्थी पालक आणि कर्मचारी मंडळाचे स्वागत आहे. लक्ष आहे बघ हे बघ काय तिकून एक चक्कर मारून या अजून सेटअप होतोय मग आम्ही शोधा. झाला कारण की आम्ही पहिले जो राजगीर आहे ना नाशिकमध्ये ना CBS आहे ना आपलं ठक्कर बाजार. ठक्कर बाजारला DNA टेक म्हणून सादर होणार आहे. जोरदार टाळ्यांनी या कलावंतांचा आपण उत्साह वाढवूया. कलावंतांनी रंगमंच ताब्यात घेऊन लगेच साहेब यांचे आणि आभार हे बघ मानतो. ना सर्व फिरव ना बालगोपाळांचा हा कार्यक्रम आवडलाच असेल तरी सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात सर्व कलाकारांचं कौतुक करावं आणि यानंतर पुढील कार्यक्रम लगेच one.